चला तर मग आज बनवूया झटपट अशी व्हेज बिर्याणी। त्यासाठी मी इथे कढईत तूप टाकले आणि गरम झाल्यानंतर त्यात खडे मसाले टाकून घेतले आणि त्या धुतलेले तांदूळ टाकून घेतले। त्यानंतर व्यवस्थित परतून घेऊ आणि पाणी टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 90% पर्यंत भात शिजून घ्यायचं आणि एका चाळणीत काढून घ्यायचं। आता एका भांड्यात फ्लॉवर, बटाटा, घेवडा, गाजर, शिमला मिरची, वाटाणे आणि दही टाकून घेऊ। मी येथे एक छोटी वाटी दही घेतलेला आहे। त्यानंतर बिर्याणी मसाला, हळद, लाल मिरची पावडर, थोडा काळा मसाला, चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि एकजीव करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यात बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि 5-10 मिनिटे तसंच ठेवून घेऊ। त्यानंतर कढईत तेल टाकून घेऊ आणि थोडंसं साजूक तूप टाकून घेऊ आणि व्यवस्थित तेल तापल्यानंतर त्यात जिरे टाकून घेऊ आणि उभा चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घेऊ। कांदा व्यवस्थित परतलेला आहे। आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून अगदी व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर भाज्यांचं मिश्रण टाकून घेऊ आणि अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचे। अगदी तेल सुटू द्यायचं आहे। तेल सुटल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर भाज्या शिजण्यासाठी वाफ देऊन घ्यायची आहे। 5-10 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचे आणि भाज्या शिजल्या की नाही चेक करायचे आणि आता बारीक चिरलेलं पनीर टाकून घ्यायचे। मी इथे पनीरचे बारीक बारीक पीस केलेले आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। नंतर बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतली। त्याच्यानंतर वाफवलेला भात टाकून भात व्यवस्थित पसरवायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला भात व्यवस्थित टाकून झालेला आहे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना टाकून घेऊ आणि थोडंसं साजूक तूप टाकून वाफ देऊन घेऊ। मी 10-15 मिनिटं वाफ दिलेली आहे। आता झाकण काढून घेऊ। तयार आहे आपली व्हेज बिर्याणी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हेज बिर्याणी।